नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्यासाठी आधी तेलामध्ये तमालपत्र घातलं, मग बारीक चिरलेला कांदा घातला आणि हिरवी मिरची घातली। छान परतवून घेतलं। लालसर नाही होऊ दिला पण थोडं शिजू दिलं। मग त्यामध्ये आले, लसूण, जिरे, मोठी वेलची, मिरे, लवंग, धने, जेवढे आपले खडे मसाले आहेत ते सर्व आणि कांदा हे सर्व मिश्रण बारीक करून त्याची पेस्ट तयार केली आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। मग टोमॅटो घातला, मग चवीनुसार तिखट, मीठ आणि धने पावडर घातलं, हळद घातली। मसाल्यामध्ये मी मिरची घातली होती बारीक करायला, म्हणून मग तिखट थोडं कमी घातलेलं आहे। सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। मग कढीपत्ता घातला, थोडासा सांबार मसाला घातला। सांबार मसाल्याने भाजीला एक वेगळीच चव येते। थोडंसं घालायचं। मी शेंगा आणि आलू वाफवून घेतलं होतं, म्हणजे शिजवून घेतलेलं होतं आधीच। छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। शेंगा शिजवलेलं जे पाणी होतं ते फेकायचं नाही, तेच पाणी मी भाजीमध्ये घातलेलं आहे। तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही तेवढं पाणी घालू शकता। आणि मस्त अशी भाजीला उकळी येऊ द्यायची। शेंगा ह्या शिजलेल्या आहे। शेंगा शिजताना मी मीठ घातलं होतं, म्हणून भाजीमध्ये त्यानुसारच मीठ घालायचं। मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर घालायचं। कशी वाटली थोडीशी वेगळी रेसिपी नक्की सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।